मुंबईतील मुसळधार पावसाचा भूमिगत मेट्रोलाही फटका। वरळीत भूमिगत मेट्रो स्टेशनवर पाणी साचलं। पोलखोल दाखवायला मीडियाला बंदी। आदित्य ठाकरे यांना वरळीच्या भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाहणी करण्यापासून रोखलं। आणीबाणी लागली आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यामुळे पाणी शिरलं। काम लवकरच पूर्ण करणार। वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। आचार्य यात्रे चौक स्थानकामध्ये जवळील संरक्षक भिंत कोसळल्यामुळे भुयारी स्थानकामध्ये पाणी। मेट्रो प्रशासनाचं स्पष्टीकरण। मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। सीएसएमटी ते भायखळ्याच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने। पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली। दादर, वांद्रे, सायन, भायखळा, अंधेरी आणि उपनगरात सर्वत्र पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडली। मुंबई आणि उपनगराला पावसाने झोडपलं। सायनमधील किंग सर्कल आणि दादरमधील इंदमाता परिसरात पाणी साचलं। पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ। केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये तळमजल्यावर पावसाचं पाणी। रुग्णालयामध्ये पाणी शिरल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल। मुसळधार पावसामुळे ओव्हल मैदानात पावसाचं पाणी साचलं। ओव्हल मैदानावर पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। पावसामुळे बदलापुरातील चौपाटी पाण्याखाली। बदलापूरमधील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार टाकणं चालकाच्या अंगलट आलं। चालक कसाबसा बाहेर पडला, मात्र कार पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाली। साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। कुळकजाईमधील रस्ता चिखलमय झाला। तरुणांना दुचाकी थेट खांद्यावर घेतली। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रथमच गुजरात दौऱ्यावर। गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत। अहमदाबादमध्ये मोदींचा जोरदार रोड शो। गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथे स्वस्तिक भवनाचं भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी। राज्यामध्ये कोरोनाचे 43 नवे रुग्ण। एकूण आकडेवारी 209 वर। आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद। तर गेल्या आठवडाभरामध्ये देशात 752 नवे कोरोना बाधित रुग्ण।